हॅलो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मीही मजेत. आणि आज आहे धुलीवंदन, तर तुम्हा सर्वांना धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी काही स्पेशल जेवणामध्ये बनवणार आहे. तर तुम्हाला सांगते मी काय काय बनवणार आहे. तर मी आज बनवणार आहे चिकन थाली. तर चिकन थालीमध्ये असणार आहे ग्रेव्हीमध्ये चिकन, सुकं चिकन आणि कोंबडी वडे. आणि आज आहे मिस्टरांना सुट्टी. खूप दिवसातून आज त्यांना सुट्टी भेटलेली आहे, तर ते मित्रांसोबत टाईम स्पेंड करतायत वरती. तर त्यासाठी मी आज त्यांच्यासाठी स्नॅक्समध्ये बनवलं आहे. तुम्हाला दाखवते काय बनवलं आहे ते. आणि आजचं वातावरण खूप छान आहे. तर चला मी काय बनवलं आहे तुम्हाला दाखव. तर मी मिस्टरांसाठी बनवलेलं आहे चिकन फ्राय. तर रोस्टेड चिकन आहे आणि त्यासोबत ग्रीन चटणीसुद्धा बनवलेली आहे. त्याचबरोबर आता या मुलांनासुद्धा मी देते, इकडे दोघांना. दादा, तर मुलांना देते मी अगोदर. दादा एक घे. इथे आरुषला दिले आणि आता दादाला देते. दादाचा होमवर्क चालू होता. इथं दादाला पण देते आणि आरुष इथं दोघं जण बसलेत खायला. तर मी त्यांना चिकन रोस्टेड करून दिलेत आणि आता इकडे मी पायनॅपल फ्राय केलेत आणि इकडे मी थोडी सोयाबीन सुद्धा फ्राय करणार आहे. तर थोडीशी सोयाबीनसुद्धा. आणि हे त्यांना दोघांना म्हणते, त्यांना दिल्याच्या नंतर मग मी स्वयंपाकाची तयारी करते. तर आता इथं माझं पायनॅपल फ्राय करून झालेलं आहे आणि हे खायला खूप छान लागतं. तर हे मी काढून घेते. याला तिखट मीठ टाकून छानसं फ्राय केलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि चटपट मसाला ॲड केलेला आहे, म्हणजे याची टेस्ट खूप छान लागते. आणि हे रोस्ट केल्याच्या नंतर एकच नंबर लागतं. तर हे पण झालेलं आहे आणि इकडे मी सोयाबीन फ्राय करते. तर या सोयाबीनसाठी तर हे दोन्ही झाल्याच्या नंतर मी स्वयंपाकाची तयारी करते. तयारी करते स्वयंपाकाची. आता मी चिकन इथे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, तुम्हाला दाखवते. तर चिकन इथे मॅरिनेट करून ठेवलं आहे मी. आणि याला हे सुक्कं चिकनसाठी मी मॅरिनेट करून ठेवलं आहे आणि ग्रेव्हीमध्ये बनवणार आहे, त्याबरोबर वडेसुद्धा करणार आहे. तर मी आता ग्रेव्हीची तयारी करते. आणि हे जे चिकन सुक्का आहे तर त्याला मॅरिनेट साठी मी याला 2-3 तास आता याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. त्यानंतर मग मी याच्यावाला सुक्कं चिकन बनवणार. पार्सलवाला आला आणि पार्सल मागवलं होतं. तर काय मागवलं आहे आता आरुष खोलतोय. एकूण खोल ना. चौकून आहे ना ते. हा, तसं नाही करायचं. उषा मागवली पप्पाला आणि मला. तर आम्ही इथं पिलो मागवलेले आहेत आणि हे 3 पिलो आहेत. नाही 3च होते. तर कापूस आहे याच्यामध्ये आणि एकदम असे मऊ लुसलुशीत आहेत. तर असे काही पिलो मागवलेले आहेत. तर 3 मागवलेत, दाखवतो. तर असे 3 पिलो मागवलेत. तर माझा चिकनसाठी मसाला काढून झालेला आहे आणि इथे मी मसालासुद्धा वाटून घेतलेला आहे. तर हा कच्चा मसाला आहे. याच्यामध्ये खोबरं, तीळ, धने, जो आपला अख्खा खडा मसाला आहे तो सुद्धा याच्यात ॲड केला आहे आणि हिरवी मिरची, कोथिंबीर हे पूर्ण मी एकत्र करून याची एक प्युरी बनवून घेतली. आणि आता ही मी तेलामध्ये छानशी फ्राय करून घेते. तर त्यासाठी तेजपत्ता, तर अगोदर तेजपत्ता मस्त फोडणी देऊन घेते. आणि त्याचबरोबर इथे थोडासा पुदिनासुद्धा ॲड करणार आहे मी, कारण पुदिन्याचं जर आपण जेव्हा फोडणी देतो ना तर याची छानशी एक युनिक टेस्ट लागते. तर हा मसाला जास्त नाही, 4-5 पानं घेणार आहे मी याचे, म्हणजे एक काडी. आणि याला मी एकदा धुवून घेते.
आणि थोडासा कट करते मी याला, म्हणजे ते समजलं नाही पाहिजे समोरच्याला की याच्यामध्ये पुदिना ॲड केलाय आणि त्याचा फ्लेवर पण छान येतो. थोडीशी कोथिंबीर सुद्धा ॲड करणार आहे मी याच्यासोबतच. तर स्वच्छ धुवून घेतलेली हिला आणि थोडीशी कट करते. याच्यामध्ये तेलामध्ये मी पुदिना टाकलाय आणि सॉरी तेजपत्ता टाकलाय आणि आता पुदिना आणि कोथिंबीर हे सुद्धा तेलात टाकते. आणि हा जो मसाला आहे हा याच्यामध्ये ॲड करते. असा मस्त वास आलाय ना, आणि याला मस्त तेलात फ्राय करून घेते. आणि थोडीशी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशी मीडियम ग्रेव्ही करणार आहे मी. आणि यामध्ये सगळ्यात अगोदर आपण गरम पाणी मेन आहे. गार पाणी जर टाकलं तर त्याची थोडीशी टेस्ट 19-20 होते, पण आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहे जेव्हा आपली भाजी तयार होईल तेव्हा. आणि भाजी झाली की मी तुम्हाला दाखवतेच. थोडंसं तेल घेतलंय आणि आता याच्यामध्ये मी जो हे मॅरिनेट करून ठेवलेलं जे चिकन आहे, सुकं चिकन बनवणार, तर ते मी आता ह्या तेलामध्ये फ्राय करते. आणि याला मंद आचेवरती मी होऊन देणार आहे. माझी चिकन ग्रेव्ही झालेली आहे आणि चिकन सुकं चालू आहे. तर हे सुद्धा मी आता मस्त याला छानसं यामध्ये ॲड करते. आणि याला एकदम मंद आचेवरती आपण वाफवून घेणार आहे आणि थोडासा गॅस स्लो घेणार आहे, मी करणार आहे. आणि आता याच्यावरती मी झाकण ठेवते आणि हे छानसं होत राहील. आणि ही जी मसाल्याची कढई हीच मी यावरती अशी टाकणार आहे आणि हे मस्त मंद आचेवरती हे वाफवून घेणार आहे. तर हे झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते याची नंतरची प्रोसेस कशी असणार आहे सुक्का चिकनची. आणि खूप सिंपल आहे. याला फक्त मॅरिनेट करून ठेवायचं आहे. यामध्ये मसाले वगैरे सगळे ॲड करून घ्यायचं आणि याला तेलात छानसं कोट करून घ्यायचं. आणि आरुष चालले दोघंजणं ट्युशनला. इकडे आरुष आहे, पण त्याच्या अगोदर मी त्यांच्यासाठी इथं खरबूज कट केलं आहे. मस्त थंड आणि गोड आहे एकदम खरबूज. आणि त्यांना दोघंजणं खायला लागले, त्यांना भूक लागली होती म्हणून त्यांना आता एक खरबूज कट करून दिलं आहे. आणि आता ते निघाले ट्युशनला. तर आता ते 5:30 वाजता येतील. तोपर्यंत माझं जे काही बाकीचं काम असेल ते मी पूर्ण करून घेते. आणि मी पण थोडंसं खरबूज खाते कारण मला पण भूक लागली. आणि गरम तर इतकं व्हायला लागलं आहे. आजचं वेदर असं आहे 33 डिग्री सेल्सिअस आहे आणि गरम पण खूप व्हायला लागले. तर मी पण आता थोडंसं खाते. दादा आरुष निघालेत. तर चला मी पटकन आता माझं आवरून घेते आणि काय काय बनवलं हे तुम्हाला दाखवते. गोड आहे रे, ज्यूसी का? एकदम गोड आहे. तर मी आता माझं भाजी सुकं चिकन ग्रेव्ही झालेली आहे तयार आणि त्याच राईससुद्धा झालेला आहे. आणि आता हे माझे वडे बनवायचे राहिले होते, तर त्याच्यासाठी मी हा डो तयार करून घेतला. यामध्ये मी टाकलेला आहे मकाचं पीठ, तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद. आणि यामध्ये अजून एक मसाला टाकला आहे जो की मी घरीच बनवला होता. त्यामध्ये बडीशोप, जिरे आणि धनेसुद्धा यामध्ये मी रोस्ट करून घेतले आणि मिक्सरला याची पावडर तयार करून घेतली आणि यामध्ये ॲड केले. आणि याचा एक असा डो तयार करून घेतला. तर मी हे याचे आता वडे तयार करणार आहे. तर इथे एक कॅरी बॅग घेतली आणि त्याच्यावरती हे वडे मी छानसे, याला काय लाटायचं नाही आहे, याला फक्त बोटाच्या साहाय्याने थोडंसं असं प्रेस करायचं आहे. दिसतंय का? तसं बोटाच्या साहाय्याने याला प्रेस करायचं.
तर अशा प्रकारे हा वडा तयार आहे. थोडीशी पातळ असले तर छानसे फुलतात. आणि इकडे साईड बाय साईड तेल सुद्धा गरम झालेले आहे, तर मी आता हे तेलात सोडते. तर असेच मी पूर्ण वडे तयार करून घेते. तर मस्त इथं अशी भाजी झालेली आहे. आणि इकडे आहे चिकन सुक्का, बघू शकता. आणि इकडे राईससुद्धा झालेला आहे, राईससुद्धा. तर मी आता मुलांना वाढून देते. आणि त्याचबरोबर मी इकडे पुऱ्यासुद्धा बनवलेल्या आहेत. मस्त पुऱ्या नाही आहेत, वडे येथे. तर हे सुद्धा झालेले. आता मी मुलांना वाढून देते. तर आता मी दादाला वाढून देते. असा मस्त सुगंध सुटला आहे ना. तर आता हे दादाला. दादासाठी ताट बनवते मी. आणि हे सुक्क चिकन. आणि पुऱ्या बघा एकदम अशा टम्म फुगलेल्या आहेत. तर पुरी तर दोघांचे ताट रेडी झालेले. आता मी त्यांना वाढून देते आणि तुम्हाला दाखवते. आणि पटकन जेवण करा. कशी झाली भाजी मला सांगा, ठीक आहे? खरा खरा रिव्ह्यू दे, कशी झाली भाजी. आणि सुकं चिकन खाल्लंय का तू? खाऊन तर टाक, टेस्ट सांग मला कशी झाली. आपल्या रेग्युलर चिकन वान झाली का वेगळी झाली काहीतरी? कशी? आणि इकडे आरुष, भाजीची टेस्ट सांग मला. तर इकडे आरुष सुद्धा जेवायला बसलाय, इकडे दादा जेवायला बसलाय. आता मी त्यांना गरम गरम पुऱ्या बनवते आणि देते. दादा आणि आरुष दोघं जण जेवायला बसलेत. आणि मी आता इकडे मस्त गरम गरम त्यांच्यासाठी पुऱ्या बनवते आणि त्यांना देते. आता माझ्यासाठी वाढून घेतलंय. दादांचं त्यांचं अजून जेवण चालू आहे. माझ्या पुऱ्या वडे तयार करून झालेत आणि मला आता खूप भूक लागली. त्याच्यामुळे मी आता रावत पण नाही, इतकी भूक लागली मला. आणि मस्त असं. तरी इथे मी ग्रेव्ही ट्राय करणार आहे, पण त्याच्यात अगोदर मी लिंबू पिळते. लिंबू. आणि थोडासा आवाज येत असेल बाहेर तर एकच नंबर. कांदा आणि सुक्क चिकन. काहीतरी युनिक झालेलं आहे याच्यामध्ये. सुक्या चिकन मध्ये लास्टला जेव्हा चिकन बनवून झालं होतं त्याच्यानंतर मी चॉप केलेला कांदा याच्यामध्ये ॲड केला आणि भरपूर अशी कोथिंबीर ॲड केली, तर याची एक युनिक टेस्ट लागते आणि खाण्यासाठी एकदम अप्रतिम झालेलं आहे. या तुम्ही पण जेवण करायला. आता मी जेवण करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. तर आता मी बसले फ्रेश होऊन आणि जेवण वगैरे आमचे सर्वांची झालेत. अर्णव आरुष झोपायला गेलेत आणि माझं पण पूर्ण आवरलं आहे. तर आज पूर्ण दिवस माझा किचनमध्ये गेलेला आहे स्वयंपाक करण्यामध्ये. मिस्टरांचे फ्रेंड्स होते, त्यांची पार्टी चालू होती वरती, तर त्यांच्यासाठी काही बनवलं. तर पूर्ण दिवस माझा किचनमध्ये गेला आहे. तर आज मी चिकनमध्ये सुकं चिकन आणि ग्रेव्ही बनवली होती. तर तुम्हाला कशी वाटली माझी चिकन थाळी हे मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.